तर नमस्कार मंडळी, गावठी क्रिएटर्स मध्ये तुम्हा लोकांचं सहर्ष स्वागत। आणि आज आम्ही चाललोय पाटगावच्या एका निसर्गरम्य ठिकाणी, जिथं फॉरेस्ट कॅम्प आहे ते तुम्हाला आम्ही दाखवणार आहे। आणि राहण्याची पण एक सुंदर अशी सोय तिथं होऊ शकते पर्यटनाला तुम्ही आलात तर। त्या अनुषंगाने तुम्हाला हे ठिकाण नक्की आवडेल। चला तर आपण आपला ब्लॉग स्टार्ट करू। आता आपण आलोय तांबाळे या ठिकाणी। थोडासा गरमी असल्यामुळं सध्या रस्ता घेऊया आणि आपण पुढे जाऊ। आपण आलोय पाटगावच्या हद्दीमध्ये। इथून पुढे आपल्याला 3 ते 5 किलोमीटरचा रस्ता कापून पुढे जायचा आहे। त्यानंतर आम्ही निसर्ग रिसॉर्टवरच पोहोचणार ना। आणि आपल्याला गाणं पण दाखवणार आहे निसर्ग तेवढं जाऊ नकोस अरिजित सिंग कडे तेवढा जाऊ नकोस, नाहीतर मी ट्रिप कॅन्सल करून घरला जाणार। नाही अरिजित सिंग, अरे यार अरिजित सिंग पण चांगला सिंगर आहे आणि आमचा ड्रायव्हर हे होईल दुःखात जाईल असाय लागलाय। तर चला मित्रांनो, पाटगावमध्ये एंट्री केली आपण। मौनी विद्यापीठ पाटगाव पाहू शकताय आपण। ओके, पाहू शकताय आपण रस्ता कसला भारी आहे, एवढा भारी। हा निसर्ग अनुभवा, तुम्हाला ही मजा येईल। खूप भारी वाटतं निसर्गामध्ये फिरत असताना। आणि असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आमच्या YouTube चॅनलवर टाकत असतोय। आणि तर चला भेटू। पहिला बकरा आपल्याला मिळाला इथं बघा। कोणीकडे आला, फरार झालाय गाव सोडून।
वाटला तुम्हाला सांगा नक्की. कुठे भाव्या कुठे भाऊ काय काय कधीपासून येतं? झाले 5 वर्ष. 5 वर्ष झाली होता इथे. मित्रांनो बघू शकता हिरवागार निसर्ग या ठिकाणी आहे. हिरवागार गारेगार पाहिजे तसं सुट्टी आहे नाही. गारगार झाले. नवीन हे अनलॉक केलं मी हिरवागार. किती ह्याच हे आहे. भाऊ काय काय बायका बरोबर कशी आहेत? हाय मजेत आहेत सगळे. तर आमच्या प्रेक्षकांना सांग म्हणजे त्यांना पण इथे यायची इच्छा आहे. तर पर्यटन जरा स्विमिंग पूल पण आहे. स्विमिंग पूल आहेत, रूम आहेत, राहण्यासाठी छान आहे. वातावरण असं एकाच आहे बाबा. निसर्गरम्य लगीन करून आहे येतो मी तर वातावरण. इकडे राहायला देतो बघ, लगीन करू नका. निसर्ग फॉरेस्ट रिसॉर्ट मित्रांनो पाहू शकता. बसण्यासाठी बैठक व्यवस्था अतिशय उत्तम अशी आहे. खरंच लाजवाब आहे. मला तर खूप आवडलं. हा एक आफ्रिकेतला माणूस आला या ठिकाणी राहण्यासाठी. पाहू शकताय आपण. ए पुढे पुढे ए पुढे आमच्याला धरून आणतो रे मी. इकडे मनमोहक दृश्य सगळे आपल्याला बघायला मिळते. खुर्चीवर बसून ह्या सुंदर अशा टेंट मध्ये. मिनी कोकण असं पण आपण ह्याला म्हणू शकतो. प्रसाद आहे ना. कसा निसर्ग आहे. हे रिसॉर्ट बरोबर सेंटरला आहे. म्हणजे असा हा डोंगर आहे. इकडे ही दरी आहे. इकडून समोरचा व्ह्यू पूर्ण दिसतोय आपल्याला. आणि ह्या डोंगराच्या त्या साईडला एक दरी आहे आणि तिकडचा पण असं दृश्य दिसतंय. असं हे सुंदर असं लोकेशन यांनी निवडले आणि हा रिसॉर्ट बांधलेला आहे. हे लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था पण इथे केलेली आहे मित्रांनो. उत्तम अशी आपल्याला इथे मिळणार आहे. बघा सुंदर असा एक फॅन, एक बेड, इथे एक विंडो पण आहे आणि इकडं प्रशस्त असं बाथरूम. तर मित्रांनो सुंदर असा पूल आपल्याला पाहायला मिळतोय आणि ह्या पूलमध्ये पोहताना आपल्याला या निसर्गाचा प्रशस्त असा व्ह्यू आपल्याला बघायला भेटणार आहे. पाठीमागे सुद्धा सेम तसंच बॅकग्राऊंड आपल्याला बघायला मिळणार आहे. रेन डान्स सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल आहे आणि DJ सिस्टम सगळं, चेंजिंग रूम, वॉशरूम सगळं आपल्याला इथं सुख सुविधा आपल्याला इथं भेटणार आहेत. तर नक्की विजिट करा. आणि 31st खास ऑफर आहे. तर तुम्ही दिलेल्या खाली कॉन्टॅक्ट नंबर आम्ही त्यांचा देऊ. त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमच्या सीट्स बुक करू शकता. 11 ते 11. आज 11ला येतो, दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता जायचं. बरं मित्रांनो स्विमिंग पूलवर DJ सिस्टीम पण आपल्याला बघायला मिळते. त्यामुळं गाणी ऐकत ऐकत पोहण्याचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. हे खूप भारी आहे. बस बस मित्रांनो समोर आपल्याला दिसतोय हा पाटगाव डॅम आहे, जो आपल्याला पूर्णपणे इथनं पाहायला मिळतोय. त्यानंतर इकडं एक 4
बाहेर सुटली ना. पुढे पुढे ढकल. कोंबडी पळतील. अतिशय सुंदर हे बघ कोण बदक. मी पहिल्यांदाच बघायला बदक जवळून. वा पकडू काय याला. चावल नाही चोच बघ कशी. बापरे ओरडते कसं रे. तिची ओळख आहे त्याला. कसली उड्या मारायला लागले तरी ती. तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी एवढंच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.